हॅलो मित्रांनो, मी ललित तुमच्यासाठी एक मस्त गोष्ट घेऊन आलो आहे. मित्रांनो, त्यावेळी मुलांच्या सुट्ट्या चालू होत्या आणि मी तयार होऊन माझ्या ऑफिसमध्ये गेलो. तिथे पोहोचल्यावर मला रोहितचा फोन आला, जो लखनौला राहतो आणि तो माझा चुलत भाऊ आहे आणि माझ्यापेक्षा 10 वर्ष लहान आहे. त्याने मला विचारले, ललित भैया तुम्ही कसे आहात आणि घरात सर्व ठीकठाक आहे ना? आणि मी त्याला उत्तर देत त्याचे बरे वाईट विचारले आणि त्याला विचारले की आज अचानक माझी आठवण तुला कशी आली. रोहित मला म्हणाला की भैया मी आणि सोनिया काही दिवस दिल्लीला फिरायला येत आहोत आणि जर तुम्हाला काही त्रास नसेल तर आम्हाला दिल्ली दर्शन करून द्या, कारण सोनियाने मला खूप वेळा सांगितले आहे पण मला ऑफिसमधून सुट्टी मिळत नाही. तर मी म्हणालो, पण काही सांगायची गोष्ट आहे का? यामुळे तर मुलांनाही मजा येईल आणि आता त्यांच्या पण सुट्ट्या आहेत आणि यामुळे आम्ही पण तुमच्याबरोबर फिरून फ्रेश होऊ. मग आम्ही काही वेळ इकडे तिकडे बोलून फोन कट केला आणि संध्याकाळी जेव्हा घरी येऊन मी हे सर्व प्रियाला सांगितले की रोहित आणि सोनिया दिल्लीला फिरायला येणार आहे. तर प्रिया मला म्हणाली, रोहितला आपली आठवण आली? त्याचे लग्न होऊन 1 वर्ष झाले आहे. मी त्याला कितीतरी वेळा इथे येण्यासाठी फोन केला होता पण तो मला दरवेळी यायचे वचन देत राहिला पण कधी आला नाही. ते लोक केव्हा येणार आहेत? मग मी म्हणालो, ते परवा येतील आणि मी त्यांना घेण्यासाठी स्टेशनला जाईल. प्रिया म्हणाली, हो, आणि आपण त्यांच्यासाठी काही खरेदी पण करू. लग्न झाल्यावर पहिल्यांदा ते आपल्याकडे येत आहेत. मग आमच्यामध्ये हे बोलणे चालू राहील. प्रिया माझी सेक्सी बायको आहे आणि आम्ही एकमेकांना कॉलेजपासून ओळखतो. आम्ही दोघांनी लव्ह मॅरेज केले आहे आणि त्यामुळे आम्ही एकमेकांपासून कोणतीच गोष्ट लपून ठेवत नाही. माझी प्रिया खूप सेक्सी फिगर असलेली आणि गोरीपान आहे. तिचे सुंदर लांब केस आणि मोठे डोळे कोणालाही वेड लावेल पुरेसे आहेत. मी तिला खूप प्रेम करतो आणि आम्ही आमच्या आयुष्याचा सेक्सचा खूप आनंद उपभोग घेतो. तिला विदेशी कपडे घालायला आवडते आणि मी पण तिला कधी कपडे घालण्यापासून बंधन केले नाही. जेव्हा आम्ही बाहेर फिरायला जातो तेव्हा ती अर्धी नागडी असते आणि सर्व लोक आमच्याकडे घुरून घुरून पाहत असतात आणि ही गोष्ट तिला खूप आवडते की ती आकर्षक वाटत आहे. लोकांना तिच्या पाहणे आवडते. मग ती शुक्रवारी त्यांना घेण्यासाठी स्टेशनला गेलो. रोहितने स्टेशनमध्ये मला मिठी मारली आणि सोनिया माझ्या पाया पडली. मी सोनियाला हसत चेष्टा करत म्हणालो, तू मला इतक्या लवकर म्हातारा बनवू नको, आणि आम्ही सर्व हसू लागलो. घरी आल्यावर सर्व मुले पण सोनियाची बरोबर चांगली मिसळली. आम्ही पुढचे 2 दिवस सर्वांना मिळून खूप मस्त केली. एक रात्र इंडिया गेटवरून आम्ही घरी पोहोचलो तेव्हा आम्ही खूप दमलो होतो. तर सोनिया आणि रोहित त्यांच्या रूममध्ये गेले. आम्ही दोघे आणि आमची मुले आपापल्या रूममध्ये घुसलो. मग काही वेळ आडवे पडून आराम केल्यावर प्रिया मला म्हणाली, मी त्यांना विचारते की कोणाला कॉफी प्यायची आहे का? मी तिला म्हणालो, का त्यांना त्रास देतेस? मागच्या 3 रात्री आपण 2 वाजेपर्यंत जागत होतो आणि त्यांचे लग्न होऊन अजून 1 वर्ष झाले आहे. त्यांना त्यांची प्रायव्हेट नाईट लाईफ आहे. त्यांना पण ते सर्व मजे करायला दे. प्रिया माझे हे बोलणे ऐकून हसू लागली आणि मला म्हणाली, हो ते सर्व मला पण माहीत आहे, पण ज्या दिवशी सोनिया आली होती तेव्हा तिचे पिरियड आले होते आणि आज तिचा शेवटचा दिवस आहे. मी प्रियाला विचारले, या दोघांनी अजून काही फॅमिली प्लॅन केला की नाही? हो, मला सोनियाने काल सकाळी सांगितले होते. ते लोक आता प्लॅन करीत आहेत, कारण रोहितचे म्हणणे होते की 1 वर्ष आम्ही एकमेकांना समजतो. मग ती मला म्हणाली, याचा अर्थ रोहित खूप समजूतदार आहे. आम्ही दोघे हसू लागलो. मग प्रिया त्यांना कॉफी प्यायची आहे का ते विचारायला त्यांच्या रूमकडे निघून गेली आणि मग 10 मिनिटांनी परत आली. मला म्हणाली की ललित, ते लोक तर आतापासून चालू झाले आहेत. मी तिला म्हणालो, 3 दिवस थांबले तेच खूप आहे. तू काय मजे घेऊन पाहत होतीस? तर प्रियाने पटकन माझा हात पकडला आणि तिच्या पॅन्टीमध्ये टाकला. मला वाटले की प्रियाची पुच्ची पूर्ण ओली झाली आहे. मी तिला विचारले की का तू असे काय पाहिले? तुझी पुच्ची तापली आहे? तर ती मला म्हणाली, तू पण एक वेळा त्यांच्या रूमजवळ जा आणि पाहून ये. आणि मी हळूच गेलो. खिडकीजवळ जाऊन पाहिले
तर तेव्हा रोहित बेडवर उभा होता आणि तेव्हा सोनिया पूर्ण नागडी होती आणि ती बेडवर तिच्या गुडघ्यावर बसली होती. रोहितला लन चोखत होती. मित्रांनो, त्याचा लन खूप मोठा होता आणि सोनिया शरीर पण इतके गोरेपान होते की थोडा पण डाग सरळ डोळ्याने दिसेल आणि तिचे बॉल एकदम कसलेले होते. मग रोहित म्हणला, मी सोनिया आता तू उलटी हो आणि मी तुला पाठीमागून झोपतो. सोनिया म्हणाली की आज पूर्ण मस्तीने मला झोप, लवकर काढू नकोस. मित्रांनो, तिच्या तोंडून हे बोलणे ऐकून मी विचार करू लागलो, चेहऱ्याने इतकी नाजूक आणि शांत वाटणारी मुलगी बेडवर तिच्या बोलण्याने खूप मोठी रांड वाटते. मग माझ्या मागून प्रिया पण आली आणि ती खूप हळू मला म्हणाली की बघ ललित, रोहितचा किती मोठा आहे आणि सोनिया किती आरामात घेत आहे. तिला इतका मोठा घेण्यात खूप मजा येत असेल. मी तिला म्हणालो, काय रोहितवर प्रेम आले काय? तर तिने माझ्याकडे पाहिले आणि त्यावेळी तिच्या डोळ्यामध्ये खूप वासना भरलेली होती. मी तिला म्हणालो की आज तू माझ्याकडून काम करून घे, मग मी बघतो रोहितला कसे तयार करायचे. त्या रात्री प्रियाने मला रोहित बनवून जाऊन घेतले. मी सकाळ सकाळी सर्वांना उठून मंदिराला जाण्यासाठी सांगितले आणि म्हणालो की सर्व लोक पटकन तयार व्हा. तेव्हा प्रिया म्हणाले की तुम्ही सर्व मंदिराला जाऊन या, मी तुमच्यासाठी दुपारचे जेवण तयार करते. मित्रांनो, मला आधीपासून माहीत होते की रोहित कोणत्याच मंदिरामध्ये कधीच पाय ठेवत नाही. मग तेच झाले की म्हणालो मी येणार नाही आणि तो प्रियाला म्हणाला की भाभी, मी तुम्हाला जेवण बनवण्यात जरूर मदत करेन. आणि मग आम्ही सर्व मंदिरात जायला निघालो. जाताना रस्त्यात मी प्रियाला मेसेज केला, आज तुझा रस्ता पूर्ण साफ आहे. तर तिने मला ओके म्हणून मेसेज केला. मग आम्ही दुपारी 3 वाजता घरी आलो आणि प्रियाला इशारा करून काय जमली का म्हणून विचारले आणि तिने स्माईल करून चांगले संकेत दिले. मी लगेच समजलो की माझे काम आता झाले आहे. मग ती रात्र आम्ही खूप मस्ती आणि चेष्टा मस्करी करीत राहिलो. रोहितने काही समजू दिले नाही आम्ही मंदिरात गेल्यावर काय घडले होते. मग काही वेळाने फ्री होऊन मी प्रियाला विचारले की सांग की गेल्यावर काय काय घडले, मजा केली की नाही. तर प्रियाने तिची टी-शर्टवर केली आणि मला दाखवत म्हणाली, बघ रोहितने मला दाताने चावून चावून कसे माझ्या बॉलवर वन केले आहे. तर मी म्हणालो, असे नाही, मला सर्व गोष्ट विस्ताराने सांग, काय घडले. तिने बेडरूमचा दरवाजा बंद केला आणि पूर्ण कपडे काढून टाकले आणि नागडी होऊन बेडवर आली. मला म्हणाली की तुझा लन बाहेर काढ आणि तुझ्या बायकोची झवाझवीची गोष्ट ऐकायला तयार हो. मग मी पण तिच्या पुच्चीत बोट घातले आणि तिला म्हणालो की तुझी पुच्ची तर अजून पण ओली आहे, काय तुझे मन भरले नाही का? तर ती म्हणाली की माझी आग तर रोहितने शांत केली आहे, पण जोपर्यंत तुझ्याकडून झोंब घेत नाही तोपर्यंत मला शांती होत नाही. मग प्रिया म्हणाली की तू गेल्यावर मी रोहितला चहा दिला आणि आंघोळ करायला निघून गेले. मग मी रोहितला आवाज देऊन सांगितले की रोहित, किचनमध्ये गॅस बंद कर आणि तू पण आंघोळ करून घे. मी 2 मिनिटात बाथरूममधून बाहेर येते. मग मी पटकन जोराने बादली टाकली आणि बरोबर जोराने ओरडले तर रोहित धावत बाथरूमपर्यंत आला आणि विचारले की काय झाले भाभी. मी खाली पडायचे नाटक केले आणि दरवाजा उघडला. मी तोपर्यंत खाली बसून राहिले आणि मी तेव्हा फक्त टॉवेल गुंडाळला होता. मग मी रोहितला म्हणाले की बघतोस का, मला उठव आणि बेडवर झोपव. रोहितने मला उचलले आणि बेडवर झोपवले. मी त्याच्याकडे पाहिले तर त्याला घाम फुटला होता आणि तेव्हा मी त्याला सांगितले की तू माझे पाय हलव आणि मग त्याने माझा पाय गुडघ्यापासून हलवला. त्यामुळे पूर्ण टॉवेल निघाला आणि मी त्याच्यासमोर एकदम नागडी झाले. तो मला एकटक घुरून घुरून पाहत राहिला. तो माझ्या पूर्ण शरीराला फक्त पाहत होता आणि मी त्याचा हात धरला आणि माझ्या कमरेवर ठेवला, त्याला दबायला सांगितले. तेव्हा त्याला होश आला आणि त्याने त्याचे ओठ माझ्या ओठवर ठेवले आणि मला किस करू लागला. 10 मिनिट आम्ही एकमेकांना कुरवाळत राहिलो आणि मी माझा हात त्याच्या पॅन्टमध्ये टाकला. त्याचा लन माझ्या हातात पकडला आणि मग पॅन्ट काढून त्याचा लन माझ्या तोंडात घेतला. त्याला चोखू लागले. आता त्याने माझे केस पकडले आणि करू लागला. तो मला म्हणाला की भाभी, सोनियाला लन चोखायला येत नाही, तुम्ही तर या कामात खूप अनुभवी दिसत आहात. मग मी पण हसत म्हणाले की मी तर अजून अनेक कामामध्ये खूप अनुभवी आहे. मग रोहित म्हणाला की भाभी प्लीज तुमचे पाय उघडा आणि मला दर्शन करायला द्या. मग मी त्याला विचारले की काय, कशाचे दर्शन? तर तो म्हणाला की तुमच्या पुच्चीचे. तर मी माझे दोन्ही पाय उघडले आणि त्याला सांगितले कर याचे दर्शन आणि याची आग पण शांत करून दे. मग तो म्हणाला की भाभी, याची आग शांत करण्यासाठी भैयाने मला इथे थांबवले होते. त्याच्या तोंडून हे ऐकून मला खूप झटका लागला.
रोहित मला म्हणाला की भाभी मला सर्व माहीत आहे. रात्री भैयाने गच्चीवर मला बोलवले आणि मग ड्रिंक करता करता मला त्याच्याविषयी सर्व सांगितले. त्यांना खात्री होती की मी तयार होईन, कारण लग्नापूर्वी भैयाबरोबर मी लखनौमध्ये आमच्या शेजारी राहणाऱ्या सेक्सी भाभीला खूप झवले होते. भैयाने तुम्हाला त्यांचे तर सांगितले असेल, पण माझ्याविषयी सांगितलं नसेल की मी पण त्यांच्याबरोबर होतो. तेव्हा मी सोनियाला सर्व सांगितले, कारण मी त्यांच्याकडून काही लपवून ठेवत नाही. आणि आम्ही वेगवेगळ्या रीतीने सेक्सचे मजे घेत होतो. आम्ही प्लॅन केला तुम्हाला चकित करायचा आणि यामध्ये सोनिया पण आमच्याबरोबर होती. तेव्हा मी रोहितला झोपवले आणि माझी पुच्ची त्याच्या तोंडावर ठेवून म्हणाले की आता गप. आणि माझ्या पुच्चीची आग तुझ्या जिभेने लंडाने विझव. मग रोहितने मला 10 मिनिटने माझी पुच्ची चाटली. माझे पाणी 2 वेळा बाहेर काढले आणि मग मी माझी पुच्ची त्याच्या लंडावर ठेवली आणि मग उड्या मारून मारून त्याच्या लंडावर झवू लागले. तेव्हा तो मला म्हणाला की भाभी काही घाण बोला ना, मला माहीत आहे की तुम्हाला झवताना घाण बोलणे खूप पसंत आहे. तर मी म्हणाले, हो रोहित, तू आज फाडून टाक माझी पुच्ची तुझ्या लंडाने. मी आज तुझी रांड आहे आणि मला भाभी नाही रांड म्हणून बोलव. मला शिव्या दे, मला तुझी कुत्री बनवून मला ठोक. मला माहीत आहे की माझी पुच्ची सोन्यासारखी टाईट नाही आहे, पण मला झवण्याचा अनुभव सोन्यापेक्षा खूप जास्त आहे. मग रोहित म्हणाला की रांडे, मला हे सर्व माहीत आहे आणि हे पण माहीत आहे की तुझ्याबरोबर राहून माझी सोनिया पण पूर्ण रांड बनेल. आता पण ती रांड पॅन्टी घालून गेली नाही आणि तिला जेव्हा कुठे चांगली संधी मिळेल तेव्हा ती भैयाचं लंड घेऊन टाकेल. मग मी पण तिला म्हणाले की हो, ललित पण तिला ठोकून घेणार. ते जर मला न सांगता तुझा लंड मला देऊ शकता तर सोनिया ती पुच्ची कशी झवणार नाहीत. मग आम्ही अर्धा तास वेगवेगळ्या पोझिशनमध्ये झवले आणि मग मी शेवटी रोहितला सांगितले की तुझे पाणी माझ्या तोंडात आणि पुच्चीत टाक. मग तो म्हणाला भाभी एक वेळा दोन्ही ठिकाणी कसे काय टाकू. मग ती म्हणाली, तू मला झवत असताना भाभी म्हणू नको, तू थोडे पाणी माझ्या पुच्चीवर टाक आणि मग माझ्या तोंडात टाकून दे आणि आता चल ये, तुझे झटके चालू कर. मग रोहित पूर्णपणे जोशमध्ये आला आणि मला म्हणाला की हो घे साली रांडी, माझी कुत्री घे, अजून घे. त्याचे वीर्य निघाले आणि मग थोडे वीर्य पुच्चीमध्ये घेऊन मी उठले आणि मी त्याच्या लन हाताने धरला आणि माझ्या तोंडात घेतला. मग 5 मिनिट चोकून पूर्ण स्वच्छ केला. मग पूर्ण गोष्ट ललितला सांगून झाल्यावर ललितने मला उलटे केले आणि म्हणाला, तू मला तुझी गोष्ट सांगितलीस, आता मी सोनियाला कारमध्ये कसे झवले ते सांगतो. आणि मग ललितने त्याचे लन मागून माझ्या पुच्चीमध्ये टाकला आणि मला 20 मिनिटे असे झवले की माझी अवस्था वाईट झाली. तर कल्पना करा की सोनियाची अवस्था काय झाली असेल. मित्रांनो, हा होता आमचा सेक्स अनुभव. मला खात्री आहे की तुम्हाला सर्वांना वाचून खूप आवडले असेल. तर मित्रांनो, आजची गोष्ट कशी वाटली नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.